नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। बऱ्याच दिवसातून कॅमेरा आपण हातात घेतलेला आहे। कोकण राईड नंतर आपण काय राईड केले नाही, छोट्या मोठ्या व्हिडिओज केलेले आहेत। सो आजचा आपला हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे। आपण जाणार आहोत मुंबईला जवाहर द्वीप। तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी ऐकलं असेल, तो रेस्ट्रिक्टेड एरिया आहे। सो तिथे एक संयुक्त जयंती सेलिब्रेट करण्यात येते। मला वाटतं भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सेलिब्रेट करतात, त्यामुळे तिथे पूजा ठेवण्यात आलेली आहे। सो तिकडे जाण्याचं कारण म्हणजे सोनी जी आहे तिची मैत्रीण योगामध्ये कविता आहे, तिचा नवरा तिथे कामाला आहे बीपीटी मध्ये। सो त्यामुळे चान्स भेटलेला आहे रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये आपल्याला स्पेशल पासेस बनवून जायचं आहे। सो आजचा हा नवीन आणि आगळा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी माहिती भेटेल, तिथे कोण कोण जाऊ शकतं। आपण जी नॉर्मल पब्लिक आहे ती जाऊ नाही शकत। तिथे कोण काम करत असेल, त्यांचं काय फंक्शन्स असेल, रिटायरमेंट असेल, त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन त्यांना ठेवायचं असेल तर तिकडे स्पेशल पास वगैरे बनवायला लागतात। सो सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि 6:30 ची ट्रेन आहे कल्याणवरून। सो पटापट आवरूया आणि निघूया, आपल्याला जायचं। एसी ट्रेन मध्ये आणि आपल्यासोबत आहे अरुण लोखंडे, कविताचा नवरा, म्हणजे कविता तिथे बसलेली आहे समोर। हाय कविता। सो अरुणच्या रेफरन्सने आपण चाललो आहे जवाहर द्वीप ना। सो जवाहर द्वीप मध्ये बुचर आयलंड। अच्छा, बुचर आयलंड तेच मी विसरलो होतो नाव, बुचर आयलंड त्याचं नवीन नाव आहे। अच्छा, सो तिथे काय आज प्रोग्राम आहे? प्रोग्राम तिथं असा आहे की तिथं आपलं डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही जयंती साजरी करतो। त्याच्यासोबत भगवान गौतम बुद्धाची संयुक्त जयंती साजरी केली जाते। अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला असतो। सालाबाद प्रमाणे यावर्षी कोविड मुक्त झाल्यामुळे वातावरण एकदम आनंदात आहे। अच्छा, उत्साह भरपूर आहे जाण्याचा। तिकडे गेले होते, किती मजा येते आणि बरीच लोक आहेत आपल्यासोबत। किती लोक आहेत आज आपल्यासोबत? आज 13 जण आहेत। त्याच्याबरोबर माझे सर सुद्धा माझ्या पाठीमागे बसले। अच्छा, सर आहेत। सरांशी मी जरा इंट्रोडक्शन करू शकतो? सर, हे माझे सर आहेत। अच्छा, नमस्कार। हे त्यांची फॅमिली आहेत। अच्छा, आणि हे सुद्धा आमचे सर आहेत, सोबत येणार आहेत। अच्छा, सोबतच आहेत आपले। ओके ओके। अशा प्रकारे आपण 13 जणांचा चमू तिकडे एकदम जाणार आहे। आणि मुलगा म्हणा ना? हो, माझा मुलगा अरुणचा एक मुलगा आहे तिथे बसलेला। काय करा सो तो कॉर्नरचा आहे, तो अरुणचा मुलगा आहे। सो धन्यवाद। आम्हाला तुझ्यामुळे म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला जायला भेटतं तिकडे जवाहर द्वीपला। मला वाटतं परमिशन वगैरे घ्यावी लागते ना? आपल्याकडे आहे त्याचा गेट पास आहे। हा, गेट पास बनवलेला आहे। आधार कार्ड द्यायचं आणि आधार कार्ड आपल्याला ओरिजिनल पण घेऊन चाललेलो आहेत। सो आता आपल्याला डायरेक्ट भायखळ्याला जायचं आहे। कल्याणमध्ये आपण एसी ट्रेन पकडलेली आहे। धावत धावत पळत आपली स्कूटी कल्याणला पार्क केलेली आहे। सो आम्ही आलोय आता भायखळा स्टेशनच्या बाहेर। इथून आपल्याला करायची आहे टॅक्सी, जी आपल्याला नेणार आहे भाऊच्या धक्क्यावर, आणि तिथून आपल्याला छोटी बोट, एक छोटी फेरी आपल्याला सोडणार आहे बुचर आयलंड वरती। सो मित्रांनो, आपण आलेलो आहे M2M फेरीच्या इथे आणि इथूनच आपल्याला जायचं आहे बुचर आयलंडला। सो येताना तुम्ही बघितला मस्त व्ह्यू आहे। इथूनच आपल्याला जायचं होतं। आपल्याला कोस्टल राईड ऍक्च्युली इथून सुरू करायची होती, पण नशिबाने आपण आता दुसऱ्या स्पेशल व्हिडिओसाठी आलोय। कोस्टल राईडवरून आपण इथून अलिबागला जाणार होतो। सो तिथेच M2M राईड जी आहे तिथेच आपली बोट येणार आहे, तिथेच फेरी लागणार आहे आणि जबरदस्त असा नजारा आहे। बोटी लागलेल्या आहेत तिथे। याच्याच पुढे आहे तो भाऊचा धक्का आणि आपण आलेलो आहोत M2M फेरीच्या इथे। M2M शेडच्याच बाजूला इथे बीपीडी यांचा इथे सांस्कृतिक हॉल आहे। इथे बरेच कार्यक्रम यांचे होतात आणि पुढे आल्यानंतर इथे तोफा दिसत आहेत। पाठी 2 तोफा आहे, म्हणजे 1 2 3 4 तोफा आहेत तिथे। तर मे बी पूर्वीच्या इतिहासाच्या काळामध्ये इथून संरक्षण केलं जात असेल। इथे हे किल्ले ब्रिटिश काळातील ना, हे ब्रिटिश काळातील आहेत त्या सगळ्या तोफा। सो 4 तोफा लावलेल्या आहेत। तर अरुणमुळे आपल्याला एक्सप्लोर करायला भेटतोय। सो समोरचा जो बेट आहे तो कोणता आहे? त्याला सिनोल टेकडी म्हटलं जातं। सिनोल टेकडी। पूर्वी ते ब्रिटिश काळामध्ये असं म्हणजे आम्हाला ऐकण्यामध्ये आहे की
ज्या टायमाला इंग्रज अधिकारी वगैरे असायचे तिकडे गेट टुगेदर करण्यासाठी तिकडे राहण्याची त्यांची सोय होती पूर्वी. अच्छा. परंतु आता ते बऱ्याच वर्षापासून ते पडीक आहे, तिकडे कोणी जात नाही वगैरे. नाही जात. हो. ओके. मग समोर तिथे दिसतंय काय? समोरच्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय ना, ती आहे ती बोट. म्हणजे भारतातून ज्या काही बोटी म्हणजे आपल्या 4 व्हीलर गाड्या असतात त्या सगळ्या बाहेरच्या याच्यात एक्सपोर्ट केलं जातं आणि तो जाण्याचा मार्ग हा इथून. ती बघा तुम्हाला ती गाडी दिसत असेल. ओके. ती गाडी तिकडे जाणार आणि त्या बोट मध्ये जाऊन तिथं ते आतमध्ये जाऊन तिकडे बाहेरच्या याच्यामध्ये एक्सपोर्ट होणार. ओके. सो आपल्याला बरीच माहिती भेटते आज अरुण कडून. सो या 4 तोफा आहेत आणि ह्याला लाईट हाऊस बोलतात काय? हो, लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस आहे ना. सो लाईट हाऊस पहिल्यांदा कॅमेऱ्यात आलाय, आपल्या टिपण्यात आलेला आहे अरुण लोखंडेमुळे. इथून आपल्याला जायचंय. किती 9 वाजताची फेरी आहे ना आपली? 9 वाजताची आहे. आपल्याला जायचं आहे बुचर आयलंडला, जवाहर द्वीप. सो आपली फेरी बोट आलेली आहे आणि आपण 1 पाऊण तासामध्येच पोहोचू इथून बुचर आयलंडला. सो आपण ऑफिशियली एंटर केलेलं आहे बुचर आयलंड म्हणजेच जवाहर द्वीपवरती. एंट्री करता तिथे आधार कार्ड वगैरे आणि बॅग सगळे चेकिंग झालेली आहे. चेकिंग झाल्यानंतर थोडा पुढे आल्यानंतर कॅमेरा चालू करायला सांगितला अरुणने, कारण तिकडे पाठी परमिशन नाही एंट्रन्सच्या इथे. ह्या पाईपलाईन ज्या आहेत त्याच्यातून कार्गो जातो, पेट्रोल डिझेल वगैरे. आणि पाठी या साईडला दर्गा पण आहे, बुद्धविहार पण आहेत आणि मंदिर पण आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत एक्सप्लोअर करायला. पण नॉर्मल माणसांना, सामान्य पब्लिकांना इथे स्पेशल परमिशन घ्यावी लागते आतमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर. इथे कोणतरी तुमच्या रेफरन्समध्ये काम करणारा हवा. सो आपल्याला अरुण लोखंडेच्या मार्फत ही जागा एक्सप्लोअर करायला भेटते. तो काय आयडिया नव्हती की फ्युचरमध्ये आपण अशी काय एक्सप्लोअर करू. जागा आपल्या मुंबईच्या बाजूलाच आहे. सो चांगल्याच कारणाने आपण इथे आलेलो आहे. आता 14 एप्रिल झालेला आहे. आज तारीख आहे 18 एप्रिल 2023 आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि भगवान गौतम बुद्धजी यांची संयुक्त जयंती इथे सेलिब्रेट करण्यात येते. सो त्या कारणामुळे आपण इथे आज आलेलो आहे. सो आपण जाऊया आता कॅन्टीनच्या दिशेने. सकाळी 5 वाजता उठले, अजून काही नाश्ता केलेला नाही आहे. सो पटापट नाश्ता करून घेऊया आणि पुढे बघूया. आमचा आता ब्रेकफास्ट झालेला आहे. नाश्ता बऱ्यापैकी चांगला केला. मिसळपाव, शिरा होता आणि वडा पण होता. आणि समोर तिथे बुद्धविहार आहे. बुद्धविहारात आता सेलिब्रेशन आहे, जयंती साजरा करण्यात येते. सो तिथे जाऊन बघूया आपला आता पुढचा कार्यक्रम काय आहे आणि आपल्याला आयलंड अजून फिरता येत आहे का. आपल्याला अरुण सांगेलच कितपत फिरता येतं आहे आणि एन्जॉय करूया जेवढं फिरता येते तेवढं. बुद्धविहार जे आहे ते किती जुनं आहे, काय आयडिया आहे त्याच्यामध्ये? सर किती वर्ष तरी जुनं? 50 वर्ष जुनं. 50 वर्ष जुनं असेल हे बुद्धविहार. आणि
म्हणजे आमचं असं ऐकण्यामध्ये की इथं पूर्वी जी मूर्ती होती बुद्ध मूर्ती ती पूर्वी दगडाची होती. अच्छा. आणि मग ज्या टायमाला इकडं सगळं फॉरेनचे टँकर वगैरे जसे वेसेल लागतात तर त्याच्यावरती येणारे जे बाहेरचे लोक असतात, फिलिपिन्स म्हणा की अजून रशियन वगैरे, तर म्हणजे असं आम्ही ऐकलेलं आहे की त्या लोकांनी इकडे ती बुद्धी मूर्ती पाहिली आणि मला त्यांना वाटलं की ही दगडाची आहे. ओके. मग त्यांनी सांगितलं की नेक्स्ट टायमाला मी ज्या मला व्हिजिट देऊ त्या टायमाला आम्ही जर तुम्हाला भेट म्हणून जर बुद्ध मूर्ती दिली तर चालेल का. ओके. इथले कामगार बोलले की ठीक आहे आपण देऊ, चालेल आम्हाला. ओके. मग त्यांनी ती माझ्या ऐकूमध्ये आहे की ती ऍटलीस्ट पंचधातूची आहे. अच्छा. पण तुम्ही जर तिचा फेस जर बघितला तर आपल्या भारतामध्ये जे बुद्ध मूर्तीचं जे नाक असतं ते असतं सहसा टोकेरी असतं, म्हणजे टोकदार. परंतु तुम्ही ह्या मूर्तीला जर नाक जर पाहिलं तिचं नाक बस काय बहुतेक मग ते फिलिपिन्स मध्ये आहे की चायनामध्ये त्याचं मला गणित नाही माहिती, पण ती इतरांपेक्षा मात्र वेगळी ती चमक तुम्ही पहा, खरोखर तुम्हाला एकदम मजा येईल. थँक्यू. अच्छा, धन्यवाद. आणि आपण चाललो आता चॅपलच्या इथे. आपण चॅपल पाहायला चाललो. ओके. तर इथे मंदिर, चॅपल, दर्गा आणि विहार असे चारही ठिकाणी. आणि दत्त मंदिर. दत्त मंदिर. तर मित्रांनो, मी आलोय जो आपला जवाहर द्वीप आहे त्याच्या बेटाच्या एका कॉर्नरला आलोय. इथे पाठीमागे तुम्ही बघितला चॅपल आहे आणि त्याच्याच पाठीमागे बघू शकता तुम्ही नवी मुंबई ते मुंबईला जोडणारा एक समुद्री महामार्गाचा पेज आहे, ज्याचं जवळपास 90% काम झालेलं आहे आणि कार्यक्रम अशा प्रकारे चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. आणि धन्यवाद लोखंडे, अरुण लोखंडे यांचं आणि त्यांच्या टीमचं. तर चांगल्या प्रकारे पार पडलं आहे आणि जेवण पण झालेलं आहे. 3 आहे परत बोट आता. आणि आपल्याला तिकडे एक छोटासा राऊंड मारायचा आहे. यांचा गेट नंबर काय बोलले, 4 का 5 नंबर? अच्छा, 5ला तिथे टँकर आहे. आपण एक शिप बघायची तिकडे. सो गाडीमध्ये बसलोय. पुढे एक गाडी गेलेली आहे. ओके ओके, आपली गाडी निकला यहाँ पे, वो गाडी में बैठ के आलो अभी. सो ती एक पुढे गाडी आहे आणि इलेक्ट्रिक गाडी पण आहे तिथे. बुला के लेके आतो सर. ही आहे इथे जेल, ब्रिटिश काळातील अंडरग्राउंड जेल. सो आता अभी क्या है उधर फिर अंदर? सांप बिच्छू इनको अंदर डाला. बाकी कुछ है नहीं. बाकी अभी बाहर स्टोर बना दिया, अंदर तो पूरा जंगल है, कोई जाता ही नहीं. इधर भी है देखिए. मास्टर बंगला. किसका बंगला? डॉग मास्टर डॉग मास्टर का बंगला. ये अभी गाइड बन गया हमारा. तो मित्रांनो, शिपच्या जवळच एकदम बघू शकता पाठी एकदम खूप लांब लचक आहे. इथून आपण एंट्री पॉईंटला 21पर्यंत आलो, तरी जवळपास 50 फूट लांब असेल इथून. आणि खाली तुम्ही बघू शकता पाणी आणि पत्रा मला वाटतं हा पत्रा आहे पूर्ण. आणि तिथून आपण सुरुवात केली होती. तो बघा अंधार दिसतोय, अंधाराच्या पलीकडे अजून दुप्पट तिप्पट आहे. एवढी मोठी शिप आहे. पहिल्यांदा आयुष्यामध्ये एवढी मोठी शिप बघतोय आज. आणि अरुणच्या सासूबाई काय म्हणता? जावाईने जावाईने पहिल्यांदा आणलं ना? हो, जावाईने पहिल्यांदा आणलं. कसा आहे तुमचा अनुभव? अनुभव खूप छान आहे, बघण्यासारखं आहे ना? चांगलं एन्जॉय करतोय. एन्जॉय करताय ना? तुमचं नाव काय आहे? माझं नाव संदेश. संदेश चवणे. हा, संदेश बरोबर बहिणीच्या बरोबर गप्पा करतोय चांगल्या. पहिल्यांदाच ओळख आहे, भेट आहे, हे मस्त पैकी. तुम्ही व्हिडिओ बघता ना, त्यामुळे तुम्हाला ते एकदम कम्फर्टेबल वाटतंय बोलायला. पण ह्या व्हिडिओ आपल्या रेग्युलर बघतात, लाईक पण करतायत, चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे यांनी. हो, मी नेहमी बघ. मित्रांनो, आम्ही आलोय भायखळा स्टेशनला. एकदम ह्युमिड वातावरण झालेलं आहे. सो आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे. सो थँक्स टू अरुण आणि कविता. एकदम वंडरफुल ट्रिप झाली आजची. आपण मोठी शिप पण बघितली आणि आपल्याला बुजर आयलंड फिरायला भेटला.
सो थँक्यू. परत एकदा कधी असा वेळ आली तर आम्ही नक्की थँक्यू कविता. थँक्यू सगळ्यांना. तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की त्याची लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एकमेकांची काळजी घ्या. स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.